आले तर होते आपल्या शेतामध्ये मटेरियलच्या थैल्या उतारायला, पण आम्हाला काय माहिती होतं की आपला ट्रॅक्टरच खराब होईल जाईल. तर नेमकं झालं काय चला सांगतो तुम्हाला. पण तर जर तुम्ही आपल्या जळगावच्या ब्लॉगरला फॉलो नशीन केलं तर लवकरात लवकर फॉलो करा, कारण की 20,000 फॅमिलीसाठी आपल्याला फक्त नवीन 1200 मेंबर पाहिजे. तर दुपारच्या टायमाला आपल्या फादर साहेबांचा कॉल आला की धीरू आपल्या ट्रॅक्टर मध्ये मटेरियलच्या थैल्या पाठवल्या म्हणे, आणि त्या थैल्या आपल्या वावरात सोडणे म्हणून आपल्या ड्रायव्हरला वावरातच घेजाय म्हणे. मग काय भूमी पुढे पुढे आणि गौरव भाई आपल्या मागे मागे, आणि तसेच आम्ही लागले आपल्या वावरामध्ये. पण थैल्या आपल्याला निमाच्या झाडाखाली उतरावणे होते म्हणून तडे आले आणि आम्ही पुरा थैल्या उतर घेतल्या. पण जर थैल्या उतरसे ट्रॅक्टर सुरू करायला लागले, ट्रॅक्टर सुरू व्हायचं नावच घेत नव्हतं भाऊ. आम्हाला सर्व पर्याय गरीब आले आणि लोटेशन पण सुरू करायला म्हटलं तर आम्ही फक्त 3च लोक होते, ट्रॅक्टर पण काही लोटात नव्हतं. म्हणून आम्ही शांत बशी गेले आणि शिने ड्रायव्हरला फोन लावला, म्हणजे आपल्या उमा भाऊले. मग लगेच तर 2 मिनिटात आपला उमा भाऊ पण आला आणि भाऊ येतच लाग गेला आपल्या ट्रॅक्टरची समक्ष पाहिले. मग भाऊनं पाहिलं आणि भाऊ तर बोलला की धीरू हे ट्रॅक्टर तर लोटाशिवाय काही सुरू होणार नाही म्हणे. मग काय भाऊ आता लोटायला पण आम्ही 4 जण झालो होते, म्हणून फटाफट ट्रॅक्टरला लोटलं आणि ट्रॅक्टर सुरू केलं. आणि ट्रॅक्टर सुरू झाल्यावर आमचा तो खुशीचा ठिकाणा नाही होता, म्हणून त्याच खुशीमध्ये आता आम्ही तर चालले भाऊ घरी. पण तुम्ही जर तुमच्या जळगावच्या ब्लॉगरला फॉलो नसेल केलं तर काय कामाचं आहे भाऊ तुमचा मोबाईल. त्यामुळे असं नको करा आणि आपल्या खानदेशी माणसाला पुढे न्या. जय खानदेश.